हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. मी उर्मिला. माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. तर चला, सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झाली आहे. तर आज आहे दीप अमावस्या. तर दीप अमावस्याच्या तुम्हाला खूप खूप अशा शुभेच्छा. तर दीप अमावस्या आपण का साजरी करतो? तर पूर्वीच्या काळी ना घरामध्ये लाईट नसायच्या त्यावेळेस आहे ना पूर्वीचे लोक पणत्या लावायचे, दररोज संध्याकाळी दिवे लावायचे, कंदील असायचे त्या काळी कंदील किंवा दगडी दिवे, पत्र्याचे पण दगडी दिवे सारखेच पत्र्याचे पण दिवे असायचे, त्यामध्ये तेल टाकून आणि ते दिवे लावायचे, रात्रभर जळत असायचे ते दिवे. तर त्यावेळेस आहे ना लाईट नसायची त्यामुळे ना हे दिवे लावले जायचे. तर पूर्वीपासूनच ही प्रथा चालत आलेली आहे. त्यामुळे आता पण आपण आहे ना आखाडी अमावस्याला आहे ना दीपपूजन करत असतो. म्हणजे काही ठिकाणी आखाडी अमावस्या म्हणतात, तर काही ठिकाणी दीप अमावस्या म्हणतात. प्रत्येक भागातली प्रत्येक ठिकाणची प्रथा ही वेगवेगळी असते. तर आमच्याकडे ना म्हणजे आखाडी अमावस्याच म्हणतात, दीपपूजन शक्यतो म्हणत नाही. दिव्यांची आरस म्हणतात, दिव्यांच्या म्हणजे दिवे ओवाळायचे किंवा दीपपूजन करायचे असे म्हणतात आमच्याकडं, किंवा आखाडी अमावस्या. तर काही ठिकाणी दीप अमावस्या म्हणतात. काही ती पूजा आपण कशी केली जाते का, निरंजना दिवे म्हणजे आरती असते, निरंजना असते, हे सर्व सकाळी घासून स्वच्छ केले जातात. त्यानंतर त्यांना हळदी कुंकू लावले जातात, फुलांच्या माळा किंवा फुलं लावले जातात. आणि आमच्याकडे ना बाबळीचे फुलं, जे बाबळीला पिवळ्या कलरचे फुलं आलेले असतात ना, हे फुलं वाहिले जातात दीपपूजनसाठी तर दिव्यांना, आणि हळदी कुंकू लावून त्यांची पूजा केली जाते. काही ठिकाणी कणकेचे दिवे पण केले जातात. त्या कणकेचे दिवे ना गुळ घालून करतात आणि त्या दिव्यांनीच मग ते आपण जे दिवे करतो ना त्याची पूजा करायची, आरती करायची आणि ते दिवे ना पूजेसाठी ठेवायचे. तर आमच्याकडे तसं काही करत नाही. आमच्याकडे जे निरंजना आरती असते ना, कंदील, दगडी दिवे, हे पूर्वीचे जे आपल्या इकडे दिवे असतात ना, ते दिवे सकाळी स्वच्छ करून घ्यायचे, त्याला हळदी कुंकू लावायचं आणि फुलांच्या माळा वगैरे घालायचे. प्रत्येक दिवे हा लावून घ्यायचा, प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर त्याची ना बाबळीचे फुलं वाहून पूजा करून घ्यायची. आणि आपल्याकडे दुसरे फुलं असले ना ते जरी वाहिले ना तरी चालतात, तसे फुलं वाहून आहे ना पूजा करायची आणि साखरेचा नैवेद्य द्यायचा. तर अशी असते आमच्याकडं पूजा दीप अमावस्याची. आणि काही ठिकाणी ना ते गोड नैवेद्य करतात, लाह्या आणि फुटाणे. तर असं काही ठिकाणी प्रसाद देत असतात, काही ठिकाणी खीरपुरीचा प्रसाद दिला जातो. पण प्रत्येक भागातली, मी तुम्हाला अगोदरच बोलले, प्रत्येक भागातली प्रथा वेगवेगळी असते. आणि आज हा आखाडी अमावस्या म्हणल्यावर आज हा आषाढ महिन्यातला शेवटचा दिवस. उद्यापासून श्रावण महिना, उद्यापासून आहे ना श्रावण महिन्याला सुरुवात होईल. म्हणजे श्रावण महिन्यापासून आहे ना आपले जे सणवार आहे ना ते सुरू होतील. तर पहिले श्रावण सोमवार येईल, त्यानंतर पहिला सण तर हा आपला नागपंचमीचा राहील. नागपंचमीच्या सणापासून सुरुवात होईल, त्यानंतर पोळ्याचा सण. तर आपल्या हे संस्कृती परंपरा जपली पाहिजेत. तर चला, आता मी दीपपूजन करून घेते. सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झाली तर सकाळची सुरुवात ही दीपपूजनपासून करते. देवाची पूजा माझी झाली आहे, दीपपूजन करून घेते. दीपपूजन झाल्यानंतर मग आपलं दररोजचं रुटीन, स्वयंपाक वगैरे. तर चला, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. माझ्याकडली प्रथा तुम्हाला कशी वाटली तेही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर माझ्याकडे काही जास्त दिवे नाही आहे, 2 निरंजना आहे, 2 मोठ्या आणि एक नंदादीप, दगडी दिवा आणि कंदील वगैरे असे माझ्याकडे दिवे आहेत, ते मी पूजा करणार आहे त्यांची. तर चला, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर गावाकडे कशा पद्धतीने दीपपूजन केले जाते ते तुम्हाला मी ह्या व्हिडिओमधून दाखवणार आहे. तर चला, तर सर्व दिवे ना मी घासून स्वच्छ करून घेतले, त्यांना फुलांच्या माळा लावून घेतल्या आहे. दिव्यांमध्ये प्रत्येक दिव्यांना वात करून घेतली आहे, तेल टाकलं काही दिव्यांमध्ये, एका दिव्यांमध्ये तूप पण टाकलेलं आहे. आणि आमच्याकडे पूर्वीचा कंदील आहे, तर हा कंदील पण मी स्वच्छ करून घेतला आहे. त्यानंतर सर्व दिवे ना प्रज्वलित करून घेतले. आणि दगडी दिवा पण आहे, तो पण मी आहे ना प्रज्वलित करून घेतला. तर अशा पद्धतीने ना आमच्याकडं दीपपूजन केले जाते. आणि एक पाटावरतीने एक सुपारी ठेवली जाते, तिला हळदी कुंकू लावून आणि तिची पण पूजा केली जाते. आणि बाबळीचे फुलांचं आहे ना जास्त महत्त्व आहे आमच्याकडं. बाबळींचे फुलं असतात ना ते वाहिले जातात. तर मी तुम्हाला जवळून दाखवते. साखरेचा नैवेद्य ठेवला, हे बघा, हे पिवळ्या कलरचे आहे ना, तर ते बाबळीचे फुलं आहे, ते वाहिले जातात. तर एवढे दिवे मी लावून घेतले. त्यानंतर असे दिवे माझ्याकडं तुम्हाला मी जवळून दाखवले. तर
5 दिवे आहे आणि 1 कंदील आणि दगडी दिवा असे दिवे आहे माझ्याकडं. तर हे सर्व आहे ना मी स्वच्छ करून घेतले. दगडी दिवा आणि कंदील आहे ना हा पूर्वीचा आहे आमच्या आजींचा. तर तो पण मी आहे ना स्वच्छ करून त्याची पूजा करून घेतली. त्यानंतर आता परत संध्याकाळी आहे ना याची पूजा, यांना नैवेद्य वगैरे दाखवायचा. तर चला, इव्हिनिंगची वेळ आहे, संध्याकाळचे 6 वाजले. 6 वाजता आता व्हिडिओला सुरुवात केली आहे आणि सकाळची पूजा वगैरे झाली दीपपूजनची आणि आता आहे ना नैवेद्य करायचे आहे. तर आता नैवेद्यामध्ये ना वरण भात, मेथीची भाजी, पोळी, भजे कुरडे आहे. तर असं स्वयंपाक आहे. तर चला आता आहे ना पटकन कुकर लावून देते, वरण भात करून घेते आणि तुमच्या संग शेअर करते का आम्ही कुठे कुठे म्हणजे कोणत्या कोणत्या देवाला नैवेद्य देतो ते. तर आज आहे ना मळ्यातच नैवेद्य द्यायचे आहे, मळ्यातल्या देवांना, गावातल्या देवांना ना देऊन आलेली आहे. तर चला आता आहे ना कढई पण तापायला ठेवली भजे काढण्यासाठी. तर मळ्यामध्ये रानात लवकर नैवेद्य द्यावं लागतं कारण गबाळा असतं ना इचं काट्याचं, त्यामुळं. तर चला, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर चला आता आहे ना स्वयंपाक करून घेते मी. तर वरण भात झाला आहे, भाजी झाली, मेथीची भाजी पण केली आहे आणि त्यानंतर पोळ्या पण करून घेतल्या. त्यानंतर आता आहे ना भजे कुरडई काढते आणि मळ्यामध्ये ना थोडेसे लवकरच नैवेद्य द्यावं लागतात कारण गवत असतं ना वाढलेलं त्यामुळं, आणि गवतामुळे आहे ना गबाळामध्ये जायची भीती वाटते, म्हणून संध्याकाळचे ना नैवेद्य लवकर न्यावं लागतात. तर त्यासाठी ना आता मी ना भजे काढून घेते, कुरड्या तळून घेतल्या, त्यानंतर भजे काढते इथं. तर बघा भजे काढून घेते आता आणि यानंतर आहे ना नैवेद्य भरून घेते. तर नैवेद्यापुरतेच भजे काढून घेतले आणि बाकीचे आहे ना मग मी नंतर जेवायच्या टायमाला गरम गरम काढून घेईल. आणि कुकरमध्येच डाळ आणि भात करून घेतला होता म्हणजे पटकन होईल असा. तर चला आता आहे ना मेथीची भाजी, पोळ्या झाल्या आणि मेथीची भाजी तव्यावरतीच करून घेतली. तर अशा पद्धतीने ना पटकन स्वयंपाक करून घेतलात आणि स्वयंपाक हा गॅसवरतीच केला म्हणजे दोन्ही गॅसवर पटकन होईल म्हणून आणि लवकर नैवेद्य जातील देवाला. तर असं चला आता हे भजे काढून घेतील, त्यानंतर आहे ना नैवेद्य भरून घेते. तर गावाकडं कसं असतं माहिती का, सगळ्या आपले जे शेताच्या कडाला जे देव असतात ना त्या देवांना सर्वांना नैवेद्य द्यावं लागतात अमावस्याच्या वेळेस. तर त्यासाठी ना मी हे नैवेद्याचं ताट करते. तर आमच्या शेताच्या कडाला आहे ना 3 ठिकाणी देव आहे, तर तिन्ही ठिकाणी ना हे नैवेद्य द्यायचे आम्हाला. तर त्यासाठी ना मी वरण आणि भात एका वाटीमध्ये मिक्स करून घेतला आहे आणि इथं डिशमध्ये मेथीची भाजी घेतली आहे म्हणजे सोपं जाईल टाकायला. आणि नैवेद्याचं हे ना आता भरून घेते. नैवेद्य भरून झाले का मग माळ्यात जाते आणि तिथं पण दाखवते मी कशा पद्धतीने नैवेद्य ठेवते ते. आणि दही भात पण घेऊन जावं लागतं संगती, म्हणजे दही भात शिंपडायचा आधी आणि त्यानंतर आहे ना हे नैवेद्य ठेवायचे. आणि आमुषाला म्हणजे आषाढी आमुषाला आहे ना आम्हाला ठेवावंच लागतात. जे आषाढ लागतं ना आमुषा असते ना त्या आमुषाला आणि आषाढ संपायचे जी आमुषा असते ना त्या आमुषाला असे दोन्ही वेळेस आहे ना आषाढ महिन्यामध्ये ठेवावं लागतात. आणि असे मधी पण आहे ना शुक्रवार किंवा मंगळवारी एखाद्या दिवशी म्हणजे एखाद्या शुक्रवारी किंवा एखाद्या मंगळवारी असे 3 वेळेस आहे ना नैवेद्य द्यावा लागतो. तर चला आता आहे ना हे नैवेद्य भरून घेते मी. आणि मी मळ्यामध्ये कुठे कुठे नैवेद्य ठेवते ती तुम्हाला दाखवते आहे. आता सध्या तर मका खूप वाढलेली त्यामुळं दोन्ही साईडला तर काही जाता येणार नाही. मग एका देवाला गेली का तिथंच दोन्ही साईडला आहे ना तोंड करून आता हे नैवेद्य आहे ना ठेवून देते. तर चला आता आहे ना दही भात घेते. तर आता आहे ना या डब्यामध्ये मी दही आणि भात एकत्र मिक्स करून घेतला आहे. तर हा आपण जिथं देवाला नैवेद्य देऊ ना तिथं शिंपडायचा. तर बघा आता आम्ही ना इथं आलो आहे, नवीन वावर आहे ना आमचं तिथं आलो आहे. तर तिथं आहे ना इथं खंडेरावाचं मंदिर आहे, म्हणजे मंदिर नाही केलेलं आहे. तर इथं बसवलं आहे खंडेराव. तर त्या खंडेरावातला बी आणि म्हाळसा माता आणि बानू असे तिघं जण आहे इथं बसवलेले आहे. तर त्यांना नैवेद्य द्यायची आधी. तर अगोदर आहे ना पाणी टाकून घेतलं, त्यानंतर हळदी कुंकू वाहिलं आणि फुल वाहून आहे ना त्यांना पण नैवेद्य देते. तर इथं आहे ना आमच्या म्हणजे देवाजवळ आहे ना चन्नाचं झाड आहे. त्या चन्नाच्या झाडाला आहे ना असं कोरून बघितलेलं आहे, रात्री कोणीतरी आलं होतं वाटतं. तर चन्नाचे झाड आहे ना आमच्या तिकडं काय असतं रात्रीचे चन्नाचे झाडं नेतात, त्यामुळे आहे ना इथं आहे ना असं कोरून ठेवलं आहे. माझ्या पाठीमागे बघा तुम्ही दिसेल तुम्हाला, तर असं कोरलेलं आहे. आणि म्हणजे जे चन्नाचं झाड उपयोगी येतं का नाही त्याच्यासाठी बघितलं आहे इथं तो घेऊन जाण्यासाठी. तर हे बघा इथं तर काही नेलं नाही अजून तोडून, पण मग तिथं बघितलं आहे कामं येतं का नाही त्यांच्यावाल्या ते. तर चला असं माझवाला इथं नैवेद्य पण झाला ठेवून. तर आता आहे ना दही भात शिंपडून दिला आहे मिस्टरांनी, ते पण आले होते माझ्याबरोबर कारण हे बघा इथं आहे ना कोरून बघितलं आहे ना. तर ते झाड त्यांच्या उपयोगी आहे का नाही.
तर बघा मी इथंच चप्पल पण इथंच काढली जवळच. तर इथं आहे ना, म्हणजे दोन्ही साईडला म्हसोबा आहे आमच्या शेताच्या कडाला. तर तिकडं जाता येणार नाही ना, त्यामुळं इथं थोडंसं मोकळं आहे ना, तर इथंच मी नैवेद्य ठेवून देते लांबूनच. कारण तिथं मका पण आहे खूप आणि खूप असं गबळ आहे, जास्त गवत आहे त्यामुळं. तर इकडल्या साईडला ठेवलं आहे तोंड करून आणि इकडं पण हळदी कुंकू लावून देते आणि नैवेद्य ठेवून देते इथंच आणि त्यानंतर मग आहे ना घरी जातो. तर अशा पद्धतीने ना गावाकडं आषाढी अमावस्याची पूजा केली जाते. खीरपोळी पण करतात, पण मी खीरपोळी नाही केली. वरण भातच केला, भजे कुरडई, मेथीची भाजी असं केलं आहे. आणि आमच्याबरोबर पहा आमचा बटू पण आला आहे. त्याला आहे ना हे नैवेद्य खायचे म्हणून तो जाईनच नाही आहे. मी उठून गेली का तो बरोबर नैवेद्य खाऊन गेली आहे. तर विराजने त्याला भरपूर वेळेस हाक मारली पण तो काही गेला नाही. तर असं चला आता आहे ना आम्ही चाललो आहे घरी. घरी गेल्यानंतर आहे ना आपल्या जे आपण दिवे पुंजलेले आहे ना, पूजा केली ना त्याची, त्याला पण नैवेद्य द्यायचा. तर बघा इथं पण आता घरी आल्यानंतर आहे ना देवाऱ्यापुढं पण मी ताट करून ठेवलं आहे. तर इथं पण नैवेद्य दिला, आरती वगैरे केली, आजीनीच केली आरती. मला मळ्यात नैवेद्य ठेवून येऊस आजीने आरती करून घेतली. त्यानंतर मी नैवेद्य ठेवला आणि आता व्हिडिओची एंडिंग पण इथंच करणार आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.